आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबलेल्या आहेत। पेरणीची कामं रखडल्यामुळे शेतकरी यंदा आषाढी वारीला मुकणार आहेत। दरम्यान लवकरात लवकर पाऊस पडू दे असं साकडं शेतकरी विठुराया चरणी घालतायत। कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गडद होत चाललंय। त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदीच्या काठावरील दत्तवाड ग्रामपंचायतीने चक्क नदीमध्ये बोर मारण्याचा आगळावेगळा प्रयत्न केलाय। सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयाचं पात्र आटलंय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दरे गावातील लोकांना दलदलीतून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे दरे गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत समस्या मांडली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सिंधुदुर्गात हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। आता शेतीची खोळंबलेली कामं सुद्धा मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कल्याण, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झालेली आहे। पावसाने हवेमध्ये काहीसा गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। शिंदे त्यांच्या दरे या मूळ गावी घरगुती कार्यक्रमानिमित्त सपत्नीक आलेत। मुख्यमंत्र्यांनी शेतीची आवड जोपासत घराच्या परिसरात आंबे आणि नारळाची झाडं लावली आहेत। अमरनाथच्या शेतकऱ्याला एमआयडीसी कडून जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आक्रमक झालेत। गणपत गायकवाड यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। पंतप्रधान मोदींमुळे जगासमोर देशाची मान उंचावली आहे, तर विरोधकांना मुलाबाळांची चिंता आहे म्हणून पाटण्यात एकत्र आल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलेला आहे। ते पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीसंदर्भात बोलत होते। लातूर शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर झालाय। त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत। यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बरेचदा जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या, मात्र त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचं समोर आलंय। आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अमरावतीतील एसटी विभाग सज्ज झालेला आहे। अमरावती आगारातून 100 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून 3 जुलैपर्यंत ही विशेष बस सेवा चालवली जाणार आहे। उल्हासनगर शहरातील राष्ट्रवादीच्या महिलांची गुंडगिरी समोर आली आहे। कॅम्प नंबर 3च्या पवई चौकात राष्ट्रवादीच्या महिलांनी भर दिवसा दुकानात घुसून मारहाण केली आहे। या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी व्यापारी करतात। अकोल्याच्या बाळापूर शहरातील किल्ला रोडवर 5 गोवंशांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जीवदान दिलेलं आहे। या गोवंशांना कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। येवल्याच्या जळगाव नेऊर इथल्या पैठणीच्या शोरूममध्ये चोरी झाली आहे। चोरट्यांनी शोरूम फोडून महागड्या पैठणी साड्यांसह रोख रक्कमही लंपास केली आहे। हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तर काही जणांनी पावसामध्ये भिजत आनंद देखील लुटलाय। ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। कल्याण, ठाणे, पालघर या परिसरात पावसाच्या सरी बरसल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आणि पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। सलग 2 दिवस बरसलेल्या पावसामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली। जून महिना संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे जळगावातील शेतकरी चिंतेत आहेत। 2 ते 3 दिवसात पाऊस आला नाही तर दुबार पेरणी करण्याची वेळ येईल आणि त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। जळगावमध्ये धरणातील जलसाठ्यात घट झाली असून पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। 4 प्रकल्प कोरडेठाक पडले असून 12 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। विरार पूर्वेकडील कारगिल नगर परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। नियमितपणे पाणी पुरवठा होत नसल्यामुळे लोकांना टँकर आणि पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय। पाणी घेण्यासाठी नागरिक रांगा लावत असून पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होते। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात ट्रान्सफॉर्मर जळाल्याने 15 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झालाय आणि त्यामुळे फळबागा आणि भाजीपाला पाण्याअभावी सुकत चाललेत। महावितरणाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी हतबल झाले। जळगावच्या भडगाव तालुक्यात 63 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला होता आणि त्यामुळे 60 पशुपालकांना एकूण 14,68,000 रुपयांची भरपाई देण्यात आली आहे। उर्वरित 3 पशुमालकांना तांत्रिक अडचणीमुळे रक्कम मिळाली नसली तरी लवकरच मदत देण्यात येणार असल्याची माहिती जळगाव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। पाऊस लांबल्यामुळे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील सोनाळी इथला तलाव आटलाय, मात्र ग्रामस्थांनी ही संधी साधत सामुदायिक श्रमदान करत तलावातून 200 ट्रॅक्टर गाळ बाहेर काढलाय। हा तलाव गाळमुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती, मात्र त्याला विलंब होत असल्याने गावकऱ्यांनीच पुढाकार घेत हे काम सुरू केलं।
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केली आहे। विनापरवाना साठवलेले 5,24,000 किमतीचे 600 पोती खत कृषी विभागाकडून जप्त करण्यात आले। पेरणीचा हंगाम संपत आला तरी अहमदनगरमध्ये पाऊस सुरू न झाल्यानं चिंता वाढली आहे। शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे खाडीतील माशांना मागणी वाढलेली आहे। माशांच्या दरातही वाढ झाली असून 200 ते 300 रुपयांना मिळणारे खेकडे हे 600 रुपयांवर पोहोचले। छत्रपती संभाजीनगरमधल्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर तिपटीनं वाढलेले आहेत। टोमॅटो 80 रुपये, भेंडी 60 रुपये, शेवगा 60 रुपये किलोनं विकला जातोय, तर कोथिंबीरीच्या एका जोडीसाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागतात। जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्यानं पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। वाशिम जिल्ह्यात वन परिसरातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यानं पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागते आणि याच पार्श्वभूमीवर वनामध्ये तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होते। नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी लाखो टन कांदा साठवून ठेवला होता। मात्र वाढत्या तापमानामुळे साठवून ठेवलेल्या 70 ते 75% कांदा सडू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अगोदरच भावात घसरण आणि आता साठवलेला कांदा सडून खराब झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कडाक्याचं ऊन पडत असल्यानं केळीचं पीक धोक्यात आलंय। नव्यानं लागवड केलेलं केळीचं रोप उन्हामुळे करपू लागल्यानं रोपं वाचवण्यासाठी त्यावर प्लास्टिक पिशव्या आणि कापड लावून त्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या पेरणीला वेग येणार आहे। येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। नागपुरात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला असून नरेंद्रनगर पूल परिसरात पाणी साचलंय आणि त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद झाली असून पालिकेकडून पाणी काढण्याचं काम सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळू लागलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे, तर शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये उजनी जलवाहिनीतील तांत्रिक अडचणीमुळे शहरात 10 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय आणि त्यातच आता 112 पैकी 80 कूपनलिका बंद आहेत आणि त्यामुळे धाराशिवकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। धुळ्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 19% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तीव्र पाणी टंचाई झाली असून पाऊस न पडल्यास परिस्थिती अजून भीषण होण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये गोसे खुर्दच्या डाव्या कालव्याअंतर्गत वितरिकेच्या बांधकामासाठी अधिग्रहित शेतजमिनीचा पर्याप्त मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले, तर बांधकामामध्ये अडथळा आणत गोंधळ घालणाऱ्या किन्ही गुंजेपार इथल्या 5 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वाशिम जिल्ह्यात पुढील 5 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्याची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय। आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानं बीडमधील खाटीक समाजानं मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आषाढी एकादशीचं पावित्र्य राखणार असल्याचं खाटीक समाज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद कुरेशी यांनी म्हटलंय। रत्नागिरीतील मच्छीमार बांधवांची मासेमारी हंगामासाठी बोटी बनवण्याची लगबग सुरू झालेली आहे। मच्छीमार उदरनिर्वाहासाठी छोट्या फायबर बोटीला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतंय। जळगावच्या यावल तालुक्यातील चुंचाळे इथल्या ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांची जिल्हा परिषदेच्या मुख्यालयामध्ये तडकाफडकी बदली करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। सरपंच आणि उपसरपंचांना खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन मनमानी कारभार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातल्या खिरडीगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका गैरहजर राहत असल्यानं रुग्णांची गैरसोय होते। वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राला टाळं ठोकलंय। त्यानंतर आरोग्य सेविकांनी लेखी आश्वासन दिल्यावर टाळं खोलण्यात आलं। जळगावच्या रावेत पंचायत समितीसमोर विद्यार्थ्यांसह पालकांनी आंदोलन केलं। धामोडीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेवर एका शिक्षकाची नियुक्ती केली। पिंपरी चिंचवडमध्ये भूखंडधारकांनी भरलेल्या रकमेवर 6 वर्षांनंतर जीएसटी आणि त्यावरील व्याजाची रक्कम भरण्याचे आदेश एमआयडीसीनं दिलेले आहेत। एमआयडीसी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत लघु उद्योजक संघटनेकडून तातडीनं कारवाईची मागणी होती। स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आज मतदान होते। यंदा पहिल्यांदाच कष्टकरी संघटना सदावर्ते पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। 19 जागांसाठी 143 उमेदवार रिंगणात आहेत। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 ते 4 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदं भरण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। परिणामी जिल्ह्यातील 97 शाळांमध्ये प्रत्येकी एकच शिक्षक कार्यरत असून त्यांच्यावर 4 वर्गांचा भार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे।
राज्यामध्ये शिक्षकांची 30,000 पदं लवकरच भरण्यात येणार आहेत। राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच आता आंतरजिल्हा बदल्या बंद झालेल्या आहेत। मुंबई ठाण्यामध्ये गरिबांसाठी कमी दरात 20,000 घरं उपलब्ध केली जाणार आहेत। गृहनिर्माण विभागाच्या महा हाऊसिंग मंडळ उपलब्ध ही घरं करणार आहे। तर मुंबईमध्ये 10,000 आणि दिव्यामध्ये 8,500 तर टिटवाळ्यामध्ये 433 घरांचा समावेश आहे। 11वी प्रवेशासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विविध कागदपत्र मिळवताना तांत्रिक अडचणी येत असल्यानं 3 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे। जुनी पेन्शन योजना समितीचा अहवाल 31 जुलैपर्यंत येण्याची शक्यता आहे। दरम्यान सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मक असून अहवाल आल्यानंतर तातडीनं अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे। केसीराव पंढरपुरात दर्शनासाठी येणार असतील तर त्यांचं स्वागतच, मात्र पंढरपुरात येऊन त्यांनी वारकऱ्यांसाठीच्या महाआरोग्य शिबिराचा अभ्यास करून तेलंगणात राबवावं असं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलंय। ते पंढरपुरात बोलत होते। गोंदियाच्या गंगाझरी परिसरात कत्तलीकरता अवैधरित्या जनावरं बंदिस्त केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी 31 जनावरं, कंटेनर असा 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 जणांना अटक केली आहे। पालघरच्या जव्हारमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचं उघड झालंय। व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोडे यांनी जव्हारच्या प्रादेशिक व्यवस्थापकासह 3 जणांना निलंबित करून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले। नाशिक पेठ महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला। या ट्रक चालक जागीच ठार झाला असून बसमधील 10 प्रवासी जखमी झाले। नगरच्या शेवगावमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये 2घांचा मृत्यू झाला। या प्रकरणी व्यापाऱ्यांनी शेवगावमध्ये बंदची हाक दिली। आरोपींना तातडीनं अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाते। जालन्याच्या मंठा तालुक्यात कारला भीषण अपघात झाला। पती पत्नी शेगावहून परतत असताना ही दुर्घटना झाली। या अपघातात पत्नीचा कारमध्ये जाऊन मृत्यू झालाय तर पती थोडक्यात बचावलाय। नंदुरबारच्या भरडू मध्यम प्रकल्पात हातापायाला दोरी आणि दगड बांधलेल्या अवस्थेमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला। या व्यक्तीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून विसरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीमध्ये बेशिस्त आणि विनापरवाना ऑटो चालकांवर वाहतूक शाखेनं कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 34 ऑटो जप्त करण्यात आले असून 51,000चा दंड वसूल करण्यात आला। नागपुरात सावनेर भागात बॅटरीचा स्फोट झाला। यात एक लहानगा जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे। सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। नागपुरातील राज पांडे हत्या प्रकरणी आरोपी सूरजला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। किरकोळ वादातून 2021 मध्ये राजची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती। नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाला। पाणी विक्रेता आणि रिक्षा चालकानं विवाहितेला चेहडी परिसरात नेऊन जबरदस्ती केली आणि या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी 2घांना अटक केली आहे। नागपूरच्या नगरधान भागात सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्सच्या गोदामाला आग लागली। या आगीमध्ये रुईच्या गाठी, सुताचे बंडल, कापड आणि इतर साहित्य जळून खाक झाल्यानं जवळपास 8 कोटींचं नुकसान झालेलं आहे। बीडच्या पेंडगावजवळ सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी उलटली आणि या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय तर गाडीचाही चक्काचूर झालाय। गोंदियामध्ये भूमिगत गटार योजनेचं काम संथगतीनं सुरू असून एकाच दिवशी 12 जणांचे अपघात झालेत। याविरोधात संतप्त नागरिकांनी अभियंता आणि ठेकेदाराला पुष्पहार घालून अनोख्या पद्धतीनं निषेध केला। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। म्हटलंय देशाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी 2024 साली काय करता येईल यावर चर्चा होणार असल्याचं राऊत म्हणाले। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पाटण्यात दाखल झालेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची महत्त्वाची बैठक होतीये आणि या बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील पाटण्यात दाखल झालेत। स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आज मतदान होत आहे। यंदा प्रथमच कष्टकरी संघटना सदावर्ते पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। 19 जागांसाठी 143 उमेदवार रिंगणात आहेत। केसीराव पंढरपुरात दर्शनासाठी येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे। मात्र पंढरपुरात येऊन त्यांनी वारकऱ्यांसाठीच्या महाआरोग्य शिबिराचा अभ्यास करून तेलंगणात राबवावा असं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं। ते पंढरपुरात बोलत होते।
गोंदियाच्या गंगाझरी परिसरात कत्तलीकरता अवैधरित्या जनावरं बंदिस्त केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी 31 जनावरं, कंटेनर असा 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि 2 जणांना या प्रकरणी अटक केली आहे। पालघरच्या जवानमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचं आता उघड झालेलं आहे। व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोडे यांनी जव्हारच्या प्रादेशिक व्यवस्थापकासह 3 जणांना निलंबित करून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले। नाशिक पेठ महामार्गावरती एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला। या ट्रक चालक जागीच ठार झालेला आहे। बसमधील 10 प्रवासी जखमी झालेत। नगरच्या शेवगावमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी व्यापाऱ्यांनी शेवगावमध्ये बंदची हाक दिली आहे। आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी आता केली जाते। जालन्याच्या मंठा तालुक्यात कारला भीषण अपघात झालाय। पती-पत्नी शेगावहून परतत असताना ही दुर्घटना घडलेली आहे आणि या अपघातात पत्नीचा कारमध्ये जळून मृत्यू झालाय। पती यातून बचावलाय। नंदुरबारच्या भरडू मध्यम प्रकल्पात हातापायाला दोरी आणि दगड बांधलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। या व्यक्तीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे, तर विसरवाडी पोलीस ठाण्यामध्ये याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीत बेशिस्त आणि विनापरवाना ऑटो चालकांवरती वाहतूक शाखेनं कारवाई केलेली आहे। या कारवाईत 34 रिक्षा जप्त केलेल्या आहेत, तर 51,000चा दंड वसूल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर हे तिपटीने वाढलेत। टोमॅटो 80 रुपये, भेंडी 60, तर शेवगाही 60 रुपये किलोने विकला जातोय, तर कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागतात। जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्यानं पाणी टंचाई निर्माण झाली आहे। वाशिम जिल्ह्यात वन परिसरातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यानं पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागते। याच पार्श्वभूमीवर वनात तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते। नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी लाखो टन कांदा साठवून ठेवला होता, परंतु वाढत्या तापमानामुळे साठवून ठेवलेल्यापैकी 70 ते 75% कांदा हा सडू लागलाय। त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेत। अगोदरच भावात घसरण आणि आता साठवलेला कांदा सडून खराब झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। नवी मुंबईत सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तर काही जणांनी पावसात भिजत आनंद देखील लुटलाय। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। भंडाऱ्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली। अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आणि अपघातात 2 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। भंडारा जिल्ह्याच्या तुमसा तालुक्यातील अर्चना राऊत हत्या प्रकरणी आरोपीची मुंबईमध्ये पॉलिग्राफ टेस्ट सुरू झालेली आहे। 2019 मध्ये कवलेवाडा येथील अर्चना राऊत या आदिवासी मुलीची हत्या करण्यात आली होती, मात्र पोलिसांना मृतदेह अजूनही तिचा सापडलेला नाही। सिंधुदुर्गाच्या आंबोली घाटात 2 दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला होता, मात्र या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही। सावंतवाडी पोलिसांकडून तपास सुरू आहे। धुळे जिल्ह्याच्या मध्यम प्रकल्पांमध्ये 19% जलसाठा शिल्लक आहे, तर 44 लघु प्रकल्पांपैकी 23 लघु प्रकल्पांमध्ये जलसाठा आटल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकर पाऊस न पडल्यास परिस्थिती अजून भीषण होण्याची शक्यता आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भाज्यांचा तुटवडा निर्माण होऊन दर कडाडण्याची शक्यता आहे। यंदा मोसमी पाऊस लांबल्यानं तसंच अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत असल्यानं शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड करणं टाळलेलं आहे। केवळ नद्यांच्या काठावर काही प्रमाणात भाजीपाल्यांची लागवड होते आणि त्यामुळे त्यातही उन्हामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत। परिणामी येत्या काळामध्ये भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। संचलन त्रुटीपोटी पुणे महानगरला 200 कोटी रुपये देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे तोट्याच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पीएमपीला दिलासा मिळणार आहे।
पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या 508 जागा रिक्त होत्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 6 महिन्यांसाठी करार पद्धतीनं तात्पुरते शिक्षण घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यासाठी 15 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आठवडा उलटून देखील 21 जूनपर्यंत 2 लाख विद्यार्थ्यांचं म्हणजेच 13.45% आधार अपडेट करण्याचं काम अद्यापही बाकी आहे. वारंवार आदेश दिल्यानंतरही अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपशी सुसंगत मोबाईल हँडसेट न पुरवणाऱ्या सरकारवर उच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेले आहेत. हा विषय प्राधान्यानं विचारात घ्यावा. हे काम न्यायालयावर सोडू नका. विशिष्ट कालमर्यादा आखून देण्यास आम्हाला भाग पाडू नका अशा शब्दात न्यायालयानं सरकारवर ताशेरे ओढले. ऑनलाईन मागवलेलं प्रोडक्ट दिलेल्या वेळेमध्ये घरी न पोहोचल्यानं ॲपवर कुरिअर ट्रॅक करणं छत्रपती संभाजीनगरमधल्या एकाला महागात पडलंय. आरोपीनं 2 रुपये भरण्यास सांगून बँक खात्यातून 90,720 रुपये लंपास केले आणि या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 20 वर्षांपासून मोठी नोकर भरती नसल्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा कारभार 1793 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालतो. आता या सर्व कर्मचाऱ्यांचं ऑडिट होणार आहे. अतिरिक्त कर्मचारी कमी करण्याचा निर्णय प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतलाय. त्यानुसार प्रत्येक विभागानं 4 दिवसात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं ऑडिट करण्याचे आदेश दिले. मृग नक्षत्रातही पाऊस न झाल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी चिंतेत आहेत. सिल्लोड तालुक्यामध्ये मिरची आणि कपाशी पिकांची ठिबक सिंचनावर लागवड करण्यात आली आहे. मात्र जलाशयांनी तळ गाठल्यामुळे पिकांना पाणी कसं द्यावं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.